हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज्याच्या तिजोरीत खडखडाट. आनंदाचा शिधा. शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती. तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान. लाडकी बहीणमुळे बोजा वाढला. धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा माझाकडनं पडताळा. बॅटरी स्प्रेअर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा. दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच. शिवाय यापूर्वी एमएआयडीसीनेच कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचं उघड. बीडमधल्या गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप. व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण. डोक्याला गंभीर जखम. मोहितेवरती अंबाजोगाईनंतर लातूरमध्ये उपचार. गुंड फरार. ठाण्यातल्या जनता दरबारच्या आयोजनामुळे चर्चेत आलेल्या पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे संपर्क मंत्री म्हणूनही ठाण्याची जबाबदारी. आता कुठेही जनता दरबार घेण्याची मोकळीक असल्याचा नाईकांचा दावा. पंतप्रधान मोदींचं आज राज्यसभेत संबोधन. दुपारी 4 वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार. विरोधकांकडनं गदारोळ होण्याची शक्यता. बहुचर्चित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची यंदा 8वी आवृत्ती. यावेळी पंतप्रधान मोदींसोबतच सद्गुरू जग्गी वासुदेव, दीपिका पदुकोण, भूमी पेडणेकर, मेरी कोम, अवनी लेखरा, रुजुता दिवेकर आणि विक्रांत मेसी यांचा समावेश. अमेरिकेत बेकायदेशीरित्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांचा अमानुष छळ. परतीच्या विमानामध्ये तब्बल 40 तास हातापायाला बेड्या. भारतीयांनी सांगितले भीषण अनुभव. सैफच्या हल्लेखोराला घरातल्या 2 महिला कर्मचाऱ्यांनी ओळखलं. सीसीटीव्ही फुटेज आणि अटकेतील आरोपी वेगळा असल्याच्या शक्यतेला पूर्णविराम. फेस रेकग्नायझेशन टेस्टचाही दुजोरा. जगभरातल्या इस्माइली मुस्लिमांचे धर्मगुरू आगा खान यांचं पोर्तुगालमध्ये निधन. वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास. पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शोकसंदेश. इंग्लंड विरुद्ध भारत पहिला वन डे सामना आज नागपुरात. जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवरती दुपारी 1:30 वाजता मॅच सुरू होणार. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ आणि पंच नितीन मेननही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणं टाळणार. श्रीनाथनं मागितली रजा तर नितीन मेनन यांनी पुढे केलं वैयक्तिक कारण. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह खेळणार नसेल तर भारताची जिंकण्याची शक्यता 30 ते 35% कमी होईल. रवी शास्त्रींनी व्यक्त केली भीती. पण बुमराह तंदुरुस्त नसेलच तर खेळवून धोका पत्करू नये असाही सल्ला. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.